नमस्कार मित्रांनो. माझ्या मागच्या रील्सवरती होम लोन लवकर कसं फेडायचं यावरती खूप कमेंट्स आले आणि बरेच जणांचे मेसेज सुद्धा आले की लवकरात लवकर होम लोन कसं फेडायचं. तर माझे काही प्रॅक्टिकल अनुभव आहेत जे माझ्या क्लायंट्सला मी सांगितलं होतं आणि त्यांनी ते वापरल्यामुळे त्यांचे 5 ते 10 वर्ष होम लोनचे कमी झालेले आहेत. मी तेच तुम्हाला टिप्स सांगणार आहे. पहिला आहे, तुमचा आताचा होम लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट चेक करा. यामध्ये सपोज तुम्ही 2 ते 3 वर्ष अगोदर लोन घेतलं असेल, सपोज तुमचा होम लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट 8%, 9%, 10% असेल आणि आज बँक सपोज 7.25%, 7.5%नी रेट ऑफ इंटरेस्ट ऑफर करत असेल आणि तुम्ही ते 1 ते 2% जर ना बँकेला रिक्वेस्ट केलात आणि बँकेने कमी केलं तर तुमचं 4 ते 5 वर्ष होम लोनचे कमी होऊ शकतात. आणि जर ना बँक करत नसेल तर तुम्ही लोन ट्रान्सफर करण्याचा सुद्धा विचार करू शकतात. त्यासाठी थोडेसे एक्स्ट्रा खर्च येईल, ते एक वेळा चेक करा. दुसरा पॉइंट आहे, ईएमआय वाढवा. सपोज तुम्ही 3 ते 5 वर्ष अगोदर जर ना होम लोन घेतलं असेल त्यावेळेस तुमचं इन्कम कमी होतं आणि आता जर ना इन्कम वाढलेलं असेल तर तुम्ही 10 ते 20% जर ना ईएमआय वाढवला तर तुमचे 3 ते 5 वर्ष अजून कमी होतील. त्यामुळे तुमचं होम लोन लवकर फिटेल. तिसरं आहे, प्री पेमेंट्स करायला शिका. आपल्याकडे एखादं बोनस आलं असेल, इन्सेंटिव्ह आलं असेल, कुठे एक्स्ट्रा काम केलेले पैसे आले असतील, ते जर ना आपण प्री पेमेंट्स डायरेक्टली बँकेला पेमेंट्स केलं तर त्यामुळे तुमचं डायरेक्टली प्रिन्सिपल कमी होतो आणि त्यामुळे पुढच्या लोन मधनं तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट जात जात जाईल आणि व्याजदर कमी होत जाईल. त्यामुळे तुमचं लोन लवकर फिटेल. या ट्रिक्स नक्कीच ट्राय करून बघा. त्यामुळे तुमचं होम लोन नक्कीच लवकर फिटेल. आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की आता तुमचं होम लोनचं रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे आणि तुमचं टेन्युअर किती वर्ष बाकी आहे. थँक्यू.